ही माझी आई हिमलबाई बाबूलाल संत्रे व माझा भाऊ तुकाराम बाबूलाल संत्रे रात्री 2 वाजता यांच्यावर जवखेडा खुर्द या गावामध्ये हल्ला झाला व यांना मारहाण करण्यात आली। घर खाली करा, आम्हाला दादा आणि भाऊचा आदेश आहे अशा प्रकारचे धमक्या देत होते। तुम्ही जर जागा खाली नाही केली तुम्हाला मारून टाकण्यात येईल अशा धमक्या देण्यात येत आहे। तुम्ही बघू शकता काय रात्री 10 वाजूस्तर इथं बसला मारुतीच्या पारावर मधु सरपंच तो बसला। त्याच्या मग त्याचे प्लेट होते। मी घरी गेले तर मग तिथून झोपायला इथं आले। मग माझ्या सुनाला लेकाला मला लतीत देऊन मारलं त्यानं गुंडाईनं। तो म्हणे मला कोणा सांगितलं तुला? मी विचार केला कोणा सांगितलं तुला? तो म्हणे मला रावसाहेब दानव्यानं सांगितलं आणि मधु सरपंचानं सांगितलं म्हणे। म्हटलं असं का? म्हणे हा त्याला सांगितलं म्हणे। हे किती वाया झालं हे जवळ 10 वर्षांना कोठा नव्हता तर त्या कोठ्याच्या पोरं जमा केले तर हवी आणि कोठा बंद करा म्हणे। कुंभाराच्या घरी हल्ला करू म्हणे, पसारा काढून फेकू म्हणे। हा असा करू राहिला म्हणे। हो मला बोल रे सांगते तू। 12:30 वाजता रात्री मला मारहाण झाली। मला पाठीमागं मारलं आणि टाकीपाशी मारलं, या टाकीच्या नदीमध्ये नेऊन मारलं आणि मारल्याच्या नंतर ते म्हणले की तू जागा खाली कर, जागा जर खाली नाही केली तर तुला आणखीन मारीन आणि नाही तर तुला दाबडी हसनाबाद राजूर कुठं भेटला तुला तिकडेच गोळ्यानं घालून तिकडेच मारून टाकू, नाही तर तुला दुसरं घर बांधून देतो। या आम्हाला बिल्डिंगला जागा लागती, तू आम्हाला जागा देऊन टाक, याच्यावर डबल घर बांधू नको। जर डबल घर बांधलं तर डबल तुला डायरेक्ट मारूनच टाकू। बघू शकता आपण कशा प्रकारची ही हुकुमशाही या जवखेडा गावामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। आपण बघू शकता हा कायदेशीरित्या आम्ही आमची जागा देऊन टाकलेली आहे शासनाला, पण ही गुंडीशाही हे दानवे बघा कसा करत आहे। भाडोत्री गुंडे आणून सुपारी बाज लोक आणून हा दानवे मारहाण करत आहेत। कशा प्रकारची हुकुमशाही या जवखेडा गावामध्ये बघायला मिळत आहे। और आपण हा रोड बघू शकता, हा 24 मीटरचा आहे। मिडल पॉईंटपासून आम्ही 12 मीटर दिलेला आहे। तरीही लवकरात लवकर रावसाहेब दानवे याच्यावर FIR दाखल करावी ही आमची विनंती आहे। बघू शकता का हे कशा प्रकारे आमच्या घराची नासधूस केलेली आहे। आमचा संसार सगळा उद्ध्वस्त झालेला आहे। आम्हाला राहायला त्याला काहीच नाही। सगळं संसाधन कपडे लत्ते सगळे हे माठ आमचे हे सगळे फोडण्यात आलेले व मूर्त्या हे बघू शकता। हिंदू संस्कृतीमध्ये आपण महालक्ष्मीला कसं जपतो ह्याची सगळी विटंबना सुद्धा केलेली आहे। ही आमची गणपतीची कलरिंग सुद्धा हे फोडण्यात आलेली आहे। तरी या हुकुमशाहीला खूप कंटाळलो आहे। अन्यथा रावसाहेब दानवेवर जर FIR फाडली नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिससमोर जाऊन औषधचा डबा घेऊन पिऊ घेऊन मारून टाक एक तर वाट। त्याला जर ही जागा लागत असेल तर आम्ही देऊन टाकायला तयार आहे त्याच्या हात आणि औषधाचा डबा प्यायला तयार आहे।